हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आता व्हिडिओला सुरुवात केली आहे बघा. देवपूजा करायची आहे, अजून काम पडले सगळं तसंच घरात. भैयाचं काय चाललं? भैयाचं चाललंय कार्टून बघायचं. भैया कार्टून बघायचं बास करायचं नाही का? करतो का? चला झाडू मारून घेते. बघा इथं मिस्टरांनी आणि मुलांनी जाऊन सामान आणलंय घरातलं. किराणा माल आणलाय घरातला. तेलाचा डबा, तेल संपलेलं तेलाचा डबा आणि काय घरातलं आपलं छोटं मोठं सामान आणलंय. ते शेंगदाणे वगैरे संपलेलं, शेंगदाणे, साखर, निरमा, चहा पावडर असं संपलेलं ते घेऊन आलेत जाऊन दोघंजण. म्हटलं परत भरायचंच आहे सामान, पण थोडं घेऊन या म्हटलं, थोडंसं. ते जाऊन सकाळीच जाऊन घेऊन आलेत. तोपर्यंत माझ्या घराची सगळी साफसफाई झालेली, माझी आवरलेली. तर म्हटलं उंबऱ्याचं लेपन करून घ्यावं. उंबऱ्याचं लेपन करायला इथं मी हळद घेतले. हळद आणि त्याच्यात गोमूत्र टाकले आणि पाणी टाकले. असं मिक्स करून घेतले, चांगले व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ते उंबऱ्याला लावायचं. उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा कपड्यानं, सुक्या कपड्यानं, चांगल्या कपड्यानं स्वच्छ पाणी टाकून पुसून घ्यायचा. तसं मी सगळं आवरलेलं पुसून घेतलेलं. परत आणि मग थोडंसं पाणी टाकून पुसून घेतलं आणि तो उंबऱ्याला लेपन करून घेतले. बघा माझी आपली साधी सिंपल उंबऱ्याची पूजा. जर गुरुवारी करते मी, अमावस्याला, पौर्णिमेला जर गुरुवारी करते मी. प्रसन्न वाटतं घरात. जशी म्हणजे उंबऱ्याची पूजा केली ना, प्रसन्न वाटतं. म्हणून उंबऱ्याची पूजा करायची असते. कोण करत नसेल तर खरंच एकदा करून बघा तुम्ही. उंबऱ्याची पूजा, हळदीचं लेपन करून पूजा करून बघा एकदा. खूप छान वाटतं. घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं ज्या दिवशी उंबऱ्याची पूजा करेल त्या दिवशी. मस्त असं हळदी कुंकू लावून घेतले उंबऱ्याला. आणि तर मी ना रांगोळी, छोटीशीच रांगोळी काढली बरं का. मला काही रांगोळी नाही जमत जास्त काढायला. छोटीशीच रांगोळी काढली. इथं ना उंबऱ्याचं पावलं होती, याला उंबऱ्याला लक्ष्मीची पावलं होती. तर साईडनं फक्त असं रांगोळीच्या व्हाईट रांगोळी आहे ना, त्यानं फक्त रेषा मारले साईडनं. तिथं हळदी कुंकू वाहिले. खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. सकाळी ना लवकर पूजा केली म्हणजे उंबऱ्याची, देवाची म्हणा आपल्या. आज तर त्यात गुरुवार होता, त्याच्यामुळं मग एकदम मस्त वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. बघा ही छोटीशी रांगोळी काढली मी. त्यात कलर भरलेत आपलं, जेवढं होतं माझ्याकडे तेवढं. ह्याची बघा घाई किती चालली आहे बाहेर जायसाठी. ह्याची घाई किती आहे. थोड्या वेळानं ती असं ठेवलं ना, दरवाजा बंद केला तर ते राहील असंच. नाहीतर असं उघडा ठेवला ना, थोड्या वेळाने येऊन बसते त्याच्यावरच. काय
अलीकडचं घेऊया आपण बरं. फिरवा 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 खालचं वर घ्या. हा रॉकी सर रॉकी कसं आलं बघ. दोस्तों जब तक नाश्ता आता है हम आपके सामने पेश करते हैं राजकोट काका तुम्ही वाकडं कापली काय? वाकडं कापायचं रे. ए ते गेला. फणस कापायचं पहिल्यांदा कापायला जमत नाही ना आपल्याला, तरी माहित नाही कधी कापलं नाही. चिकट आहे ते ना नाही ह्याचं बघायचं चल. सर पाठी माग रॉकी सर मध्ये मध्ये करतोय नुसतं. ए रॉकीला साईडला घे. भैयाला कधी एकदा कापतोय आणि कधी एकदा खातोय असं झालं आहे ना भैया. भैया कधी एकदा कापतोय कधी एकदा खातोय झालं. काय झालं नाही येत कापायला. मधनच कापायचं असते हो, 2 भाग करायचे असते. फणस काय कापना लवकर. भैया चाकू लागल. 2च भाग करतात वाटतं. कापना मधनं काय झालं नाही कापा. हा तसं वडायचं ते वडा. एवढा मोठा फणस आणलाय बघा. एवढा मोठा फणस कधी खायचा आहे? कोण खायचं एवढा मोठा फणस? घरात 4-5 टाळकी एवढा मोठा फणस होय. संपल का हो? किती दिवसात संपल फणस? फ्रीजमध्ये ठेवला तर चालतंय ना. फ्रीजमध्ये ठेवून खायचं. गोव्याला गेलतो ना मिस्टर, तिकडून घेऊन आलेत बघा गाडीवर जातात तिकडं कामाला आहेत गाडीवर. पिकलाय पण हा छान पिकलाय आहे की नाही. साईडला घेते तेलाची वाटी साईडला घे. रॉकीचं काय चाललंय बघा. वास घ्यायचं जवळ येतोय वास घ्यायला. अरे रॉकी फणस खायचा आहे? फणस खायचा तुला? फणस खायचा हा? सगळं पाहिजे सगळं. काय कोण काय खाईल ते सगळं पाहिजे आहे की नाही रॉकी? आईस्क्रीम पण खातोय सगळं खातोय. त्याला सगळं पाहिजे. आपण ह्याच्या अगोदर पण फणस आणला होता ना हो. किती वेळा आणलं होतं फणस तुम्ही? घरापर्यंत किती वेळा आलं? एकदा चोरी झालं आहे ना आणि एकदा खराब झालं. गाडीतच चोरलं आहे ना गाडीतलं फणस. ह्यो तिसऱ्यांदा घरी आलाय. पहिल्यांदा जे टाइम आपण आणतो त्या फणसाची पूजा करायची. पूजा करून घरी आणायचा. म्हणजे वरच्या वाळाने यायला त्रास होत नाही. भयानं चालू केल्यावर खायचं. भयाला काही दम निघणं झालाय. भयाला काय
हवा आहे दाबून का? झोपला. त्याला जेवण झाले त्याला झोपला तो. त्याला कोण लागत नाही. जेवला का एकदा निवांत झोपतो. कसा आहे फणस? गोड आहे. गोड आहे. एवढाच काढलाय तर एवढा निघाला ताट भरून. अजून 2 तसेच आहेत. होय आणलं म्हणजे ढीगभर आणायचं नाही म्हणजे कायच नाही आहे की नाही. मार्केटमध्ये आता एवढं गेलं ना इथं टाउनशिपला बघितलं मी 150 रुपये मिळाला एवढ्याला ती वेगळं. असं महाग आहे ना. असं कसं गोव्याला तिकडे स्वस्त भेटते. तिथं महागच भेटते. संपून टाका आता सगळं. भैया का ना का रे बस खोबरं लागते का? भैयाला बाद झालं. गोड आहे. गोड आहे. हो का एवढे असे फणसाचे घरे काढलेत हे. आणि एवढा अजून राहिलाय फणस. तर दुपारच्या जेवणाचं टायमिंग झालं तर म्हटलं थोडीशी ह्याची चटणी बनवावं म्हटलं. हे कांदा टमॅटो टाकून तेल घेतलं होतं कढईत थोडंसं आणि त्याच्यात जिरं मोहरीची फोडणी दिली. आणि मग जिरं मोहरीची फोडणी दिली. कांदा थोडासा परतून घ्यायचा. जास्त नाही परतायचं. थोडासा परतायचं. त्यात टमॅटो टाकलं. शेंगदाण्याचं कूट आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची. मीठ टाकून कोथिंबीर टाकायची. मस्त हलवून घ्यायचं असं. लय छान लागते. मस्त अशी टमॅटो चटणी याची चटणी होती मस्त. एकदा करून बघा खूप छान लागते. सगळं झालं ना त्याच्यावरून थोडासा लिंबू पिळायचा. मस्त लागते. तर बघा इथं संध्याकाळचं ना स्वामींच्या मंदिरात जायचं होतं आम्हाला म्हणून आवरायचं चालू होतं. चहा बनवला. सगळ्यांनी चहा घेतला. हे बघा खारी टोस्ट आणले. तर रोज सकाळी नाश्त्याला खारी टोस्ट लागतं. काही पण बनवू दे नाश्त्याला हे पाहिजेच खारी टोस्ट त्यांना. ते घेऊन आलेत. मिस्टर घेऊन आलेत खारी टोस्ट बिस्किट. चला आता आम्ही चाललो स्वामींच्या मंदिरात. चला रॉकी रॉकी आज जाऊ. रॉकी आज जा. चल खाली आल्यावर जरा जीव आला आहे की नाही. गार वाटते खाली. रूममध्ये नुसतं गुद मारून जाते. एवढं गरम होतं. हो का इथं आम्ही आता मंदिरात आलो. पण आरती झालेली. टाईम झाला आम्हाला यायला. खूप वेळ झाला आम्हाला यायला. काय आम्ही आलो तर सगळी आरती वगैरे करून गेलेली भरपूर माणसं. थोडीफारच होती. नामस्मरण वगैरे करत बसतात. माळ जपत नामस्मरण करत बसलेले असतात मंदिरात. मग इथं प्रसाद वाटायचं चालू आहे. प्रसादासाठी ठेवलं इथं. मस्त असं मंदिरात आलं. खूप छान वाटतं. एकदम प्रसन्न वाटतंय बघा मंदिरात. आमच्या इथलं स्वामींचं मंदिर आहे बघा. किती प्रसन्न वाटतंय. आतमध्ये गेलं ना खरंच तिथंच बसून राहावं वाटतंय. येऊच नाही वाटत घरी. खूप छान वाटतंय. आम्ही जर गुरुवारी जातो आरतीला. आजच लेट झाला आम्हाला जायला. नाहीतर जर गुरुवारी आम्ही आरतीला जातो. आम्ही मंदिरात गेलो. दर्शन घेतलं मस्तपैकी. बसलो थोडा वेळ तिथं नामस्मरण करत. थोडा वेळ बसलो. 5-10 मिनटं. किती छान वाटते बघा. गेलं ना खरंच असं वाटतंय की कुठं ह्याच्यात स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. एवढं मस्त वाटतं. एकदम शांत वातावरण सगळं. स्वामींचं जप. तिथं पारायण चालू आहे मंदिरात बघा. पारायण चालू आहे तिथं आमच्या इथं मंदिरात. तर बसलो आम्ही थोडा वेळ. आणि नंतर मग तिथून गेलो डायरेक्टली प्रसाद वगैरे घेतला. परत गेलो उरणला. उरणला गेलो. आईस्क्रीम खाल्लं थोडंसं. मिस्टरांचं काम होतं ते केलं. आईस्क्रीम खाल्लं. आणि थोडीशी भाजी दिसलेली तिथं. मेथीची भाजी आणि शेपूची भाजी घेऊन आलो. ह्याची घाई बघा किती घरात आल्यावर ना. ह्याला असं वाटतं की मला काय आणलंय का काय. व्हिडिओ आवडला